राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण रूप पाहता लोचने रूप पाहता रूप पाहता लोचने रूप पाहता लोचने सुख झाले वो साजने सुख झाले वो साजने सुख झाले वो साजने तो हा विठ्ठल वा तो हा विठ्ठल तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बहुता सुकृताचे जोडे म्हणून विठ्ठले आवडे म्हणून विठ्ठले आवडे तो हा विठ्ठल बरवा तो सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व
झाले
निवारिला 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 भ्रम निवारिला
पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव विठ्ठल 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 एक धरिला चित्ती आम्ही रखुमाईचा पती तेने झाले अवघे काम निवारिला भवभ्रम परद्रव्य परणारी झाली विषाची परी तेने झाले अवघे काम निवारिला भवभ्रम तुका म्हणे फार नाही लागत व्यवहार तेने झाले अवघे काम निवारिला भवभ्रम पांडुरंगा करू प्रथम कृपादाने कथेचा विस्तार कृपादाने कथेचा विस्तार सद्गुरुदास तुका प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां संजीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरण श्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अव्हेरू एक धरिला चित्ती आम्ही रखुमाईचा पती तेने झाले अवघे काम निवारिला भवभ्रम प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग वैराग्य रागरसिक जगद्गुरु तुकोबबाराय यांचा 4 चरणाचा असून या अभंगातून जगद्गुरु तुकोबबाराय आम्ही पारमार्थिक जीवनामध्ये कोणती साधना केली आणि त्या साधनेच्या जोरावर आम्हाला काय साध्य अवस्था प्राप्त झाली असा साध्य साधनाचा विचार मांडणारा असा हा अभंग आहे विठ्ठल विठ्ठल अभंगावर काही चिंतन करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो असा की आपल्या श्री क्षेत्र शिवडी गावामध्ये चालू असणारा हा अखंड हरिनाम सप्ताह आणि या उत्सवामध्ये आजची ही 5व्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा ही समस्त ग्रामस्थ मंडळी सप्ताह संयोजक कमिटी यांच्या माध्यमातून ही सेवा माझ्यापर्यंत आलेली आहे. हा उत्सव म्हणजे अगदी दिव्य उत्सव आहे. महाराष्ट्रभर मोठमोठे उत्सव होत असतील पण या उत्सवाचं काही वैशिष्ट्य आहे कारण हा उत्सव दौऱ्यातला उत्सव आहे. म्हणजे दौऱ्या मंडळाचा हा उत्सव आहे. परमपूजनीय प्रातस्मरणीय वैकुंठवासी नतुशिंग बाबांनी हे दौरा मंडळ स्थापन करावं आणि त्या योगानं ही परमार्थाची सगळी वाटचाल सर्व लोकांना या मार्गावर सर्व लोकांना आणावं आणि त्याच वाटेवरती खरं सांगू काय मी गुरुवर्य बोधे बाबांकडून मोठे बाबांच्या बऱ्याच गोष्टी ऐकल्या. बाबांचं जीवन काय होतं ज्यांनी बाबांना जवळून पाहिलं त्यांना सर्वांना ज्ञात आहे. म्हणजे ज्या काळामध्ये वारकरी शिक्षण संस्था जास्त लोकांना माहिती नव्हती त्याही काळामध्ये बाबांनी ती संस्था चालवली. कोणी देणग्या देत नव्हतं बघा. आता शताब्दीपासून लय जागे झालेत लोक, संस्थेला दान द्यायला लागले लोक. पण अगोदर काय होतं तेव्हा. पण अशाही काळामध्ये गुरुवर्य मोठे बाबांनी अगदी संस्था व्यवस्थित चालवावी म्हणजे मोठे बाबांचा कृपाशीर्वाद आपल्याला आहे.
त्याचबरोबर हरिभक्तीपरायण ज्यांना वैकुंठवासी असं म्हणावं लागतं असे लक्ष्मण बाबा, त्यांच्या कृपा आशीर्वादाने व त्याचबरोबर परम आदरणीय आमचे परमेश्वर बाबा यांच्या मार्गदर्शनानं व सर्वांच्याच पवित्र उपस्थितीनं, आता नाव कोणाचं घेऊ हा प्रश्न आहे, कारण सगळे माझ्यापेक्षा ज्येष्ठ आहेत. खरं तर इथं सेवा करायला मी प्रवृत्त झालो. खरं असं तर मला वाटतं, गुरुवर्य संदीपान महाराज म्हणत असतात, छोट्या रुमण्यावर लोक जरा जास्त भार देतात. आता ते रुमणं तुम्हाला माहिती आहे की नाही मला माहिती नाही, माहिती आहे ना. छोट्या रुमण्यावर जरा जास्त भार पडतो म्हणे. सध्याची माझी अवस्था तशीच आहे बघा. एक छोटं रुमणं तुमच्या समोर फक्त उभा आहे. आता हा भार किती आहे ते तुम्हाला माहिती नाही, इथं उभा राहिल्यावर कळतंय भार किती आहे. मग लक्षात येतं. परमपूजनीय गरड बाबा आहेत, परम आदरणीय म्हणजे माझा जीव की प्राण असणारे परम आदरणीय पंढरी अण्णा आहेत, ज्यांच्याकडं पाहत पाहत आम्ही डोंगरावर जाण्याची प्रवृत्ती अंतःकरणात धारण केली. असे आमचे हरिभक्तीपरायण लांडे महाराज आहेत. म्हणजे ते माझ्यापेक्षा खूप मोठे आहेत आणि त्यांना डोंगरावर पाहूनच आम्ही डोंगरावर गेलो. अशी सगळी मोठी मोठी मंडळी आहेत. आमचे परम आदरणीय कुंदन महाराज उपस्थित आहेत, मनू महाराज आहेत, सर्वच आमची महाराज मंडळी उपस्थित आहेत. फक्त माझा कोणताही इथं बोलण्याचा अधिकार नाही. मग तुम्ही म्हणाल कसं बोलायला लागलात, मला फक्त तुकोबारांचं एकच प्रमाण आठवतंय. तुका म्हणे मज न घडता सेवा, 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 पूर्व पुण्य ठेवा ओढवला, पूर्व पुण्य ठेवा ओढवला, विश्रांती पावलो सांभाळा, विश्रांती पावलो सांभाळा. पूर्व पुण्य ठेवा उडवला, पुण्य ठेवा उडवला, पावलो सांभाळून धरे, विश्रांती पावलो सांभाळून धरे. तुकोबारायांचं हे वचन माझ्या डोळ्यासमोर येतंय. कोणत्याही प्रकारची सेवा न घडता हे भाग्य माझ्या पदरी प्राप्त झालं. याचं एकच कारण आहे, पूर्व पुण्य ठेवा ओढवला. काहीतरी गुरुवर्य बोधे बाबांची कृपा, त्यानंच फक्त तुमच्या समोर बोलण्याकरता मी प्रवृत्त झालेलो आहे. नाहीतर खरं तर उत्सवातली यादी पाहिली आणि उपस्थितांची यादी पाहिली की माझ्यासारख्यानं इथं बोलणं एवढा अधिकार माझा तरी निश्चित नाही बघा. पण आता सर्वांनीच मला उभं केलंय म्हणून कसं तरी 10:30 पर्यंत बोलावंच लागेल. म्हणून फक्त मी बोलण्याकरता प्रवृत्त झालेलो आहे. अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय आम्ही कोणती साधना केली आणि त्या साधनेच्या जोरावर आम्हाला काय साध्य प्राप्त झालं याचं वर्णन महाराज करतायत. पण आजच्या अभंगाची प्रस्तावना करत असताना मला एक वाक्य तुमच्या समोर सांगायचं आहे, ते का महात्म्याचं आहे. परमपूजनीय परमश्रद्धेय डोंगरेजी महाराज म्हणायचे, प्रत्येक माणसाला वाटतंय की समाजामध्ये माझी पत असावी, समाजामध्ये आमची पत असावी, असं प्रत्येकाला वाटतंय. मी बोलावं आणि सगळ्या गावानं ऐकावं, मी सांगेल तसंच सर्वांनी करावं,
डोंगरेजी महाराज म्हणायचे, प्रत्येकाची इच्छा आहे की माझी समाजामध्ये पत असावी. पण ऐका, डोंगरेजी महाराज म्हणायचे, ज्याला वाटतं ना की समाजामध्ये माझी पत असावी, त्यानं बाकी काहीतरी करत बसण्यापेक्षा त्यानं एकच करावं. काय करावं? पत हाच शब्द उलटा करावा. शब्द तयार होतो तप. ज्यानं तप केलेलं आहे, अहो त्याचीच समाजामध्ये पत निर्माण होते. समाज कोणालाही मानायला रिकामा नाही बघा. काहीतरी तप घडलं पाहिजे, म्हणजेच तपनाम साधना. मानवी जीवनामध्ये काहीतरी साधना आपल्याला घडावी. साधना घडल्याशिवाय मानवी जीवन शोभतच नाही बघा. म्हणून काहीतरी साधना जीवनात असावी. मग बऱ्याच वेळेला लोक त्या साधनात प्रवृत्त होतात, पण लोकांचा समज असा आहे, भली मोठी अवघड साधना करायची म्हणजे लोक म्हणतात वा 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 काय साधना आहे. पण ऐका, शास्त्र बोलतंय साधना किती कठीण आहे याच्यावरून तिला किंमत ठरत नाही, त्या साधनावरून तुम्हाला साध्य काय प्राप्त होतं याच्यावरून साधनाची किंमत ठरते. नाहीतर आपल्याकडं मराठीमध्ये म्हण आहे बघा, डोंगर पोखरून उंदीर काढणे. म्हणजे डोंगर पोखरणे इतके कष्ट करावे. काय करावं? ऐका, एका माणसानं हातामध्ये छनी घेतली, हातोडा घेतला, 12 वर्षापर्यंत डोंगर पोखरलाय. तो डोंगर कोरला आणि त्या डोंगरापासून तो डोंगर कोरून त्यानं काय तयार केलं हो? मला वाटतं त्यानं जर देवाची मूर्ती तयार केली असती तर लोक तिथे दर्शनाला आले असते. त्यानं नका मूर्ती करू द्या, कमीत कमी त्यानं जर लेणी तयार केली असती तर पर्यटनाच्या हेतून तरी लोक जमले असते. पण त्यानं केलं काय? सगळाच्या सगळा डोंगर 12 वर्ष पोखरला आणि त्यापासून एवढा एवढा एक उंदीर तयार केला. आता काय किंमत आहे हो त्याला? म्हणजे साधना किती कठीण आहे याच्यावरून साधनाची किंमत ठरत नाही, तर त्या साधनापासून तुम्हाला साध्य काय प्राप्त होतं याच्यावरून त्या साधनाला किंमत आहे. नाहीतर बरीच लोक अशी साधना करतात की त्याच्यामध्ये कष्ट जास्त आहेत आणि फायदा अगदी कमी आहे. त्या साधनाला किंमत नाही. कसं? उदाहरण तुम्हाला पटवून देतो. एक राजा आपल्या प्रधानासोबत सकाळी सकाळी नगरातून फेरफटका मारत होता आणि जाता जाता त्याला आपल्याच नगरातल्या एका रस्त्याच्या बाजूला 7 ताडाचे वृक्ष त्याला दिसले. बर ते वृक्ष कसे होते? ते ताडाचे होते. 7 ताडाचे वृक्ष त्यानं पाहिले. बर ते निस्ते पाहिले नाही, बारकाईनं पाहिले. मग ते 7 ताडाची झाडं होते, पण 7ही ताडाची झाडं समान आकाराची आणि समान उंचीची होती. ती 7 ताडाची झाडं पाहिल्या बरोबर त्या राजाच्या मनात लहर आली. कारण राजे हे शक्यतो लहरीच असतात बघा. राजे शक्यतो लहरीच असतात. काय लहर त्यांच्या मनात येईल अहो सांगताच येत नाही. मी आत्ताच सांगत नाही, मी जरा इतिहासातलं सांगतो. आत्ताच कशाला उगीच वादा करता सांगू. इतिहासातलं उदाहरण देतो. जेव्हा हे मोगली सरदार छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यावर चालून यायचे तेव्हा काय भ्रम त्यांच्या डोक्यामध्ये होता देव जाणे बघा. येत असताना भला मोठा फौज फाटा घेऊन यायचे. मी म्हणतो आणू द्या हो, फौज फाटा युद्धात गरजेचा आहे. तो फौज फाटा तर घेऊन यायचेच, पण पुढे ऐका, त्या फौजेसोबत मोठमोठाले उंठ, मोठमोठाले हत्ती, असं ते सगळं तो लवाजमा घेऊन यायचे. पण त्या मोगली सरदारांना हे माहिती नव्हतं की सह्याद्रीच्या डोंगर रांगांमध्ये चालणं माणसाला शक्य नाही, तर हत्ती नीट चालेल वय. त्या सरदारांना ज्ञात नव्हतं, पण ते भला मोठा फौज फाटा घेऊन यायचे. इतिहासात वर्णन आहे, एक मोगली सरदार स्वराज्यावर चालून आला आणि येत असताना त्यानं काय केलं हो, भला मोठा फौज फाटा, हत्ती, घोडे, उंठ सगळं काही घेऊन आला. पालखीत बसून तो निघाला होता. त्याचं सगळं सैन्य त्या सह्याद्रीमध्ये घुसत होतं. पण ऐका, सह्याद्रीच्या एका निमुळत्या कड्यावरून जात असताना एका हत्तीचा पाय निसटला आणि तो हत्ती दरीमध्ये कोसळला. पण हत्ती दरीत कोसळताना तो मोठ्यानं किंचाळला.
तो आवाज ऐकल्याबरोबर पालखीत बसलेल्या सरदारानं विचारलं, क्या हुआ रे, क्या हुआ रे म्हटल्यानंतर बाकीच्यांनी सांगितलं, हुजूर हाती गिर गया, और वो गिरते गिरते चिल्लाया. हत्ती दरीत पडला आणि तो पडता पडता किंचाळला. लगेच तो बादशाह म्हटला, बहुत खूब. आता हे बहुत खूप आहे वय, पण तरी म्हटला बहुत खूप. आणि माझ्याकडे पाहता काय, हत्तीच्या किंचाळण्याचा आवाज नेमका कसा येतोय हे ऐकण्याकरता त्यानं एका पाठोपाठ एक 7 हत्ती दरीत ढकलायला लावले. याला म्हणायचं लहरी राजा. असे काही राजे लहरी असतात बघा. तसं याही राजाला 7 ताडाचे वृक्ष पाहायला मिळाले. लगेच याच्या मनात लहर आली. तो म्हटला, वाह, समान आकाराचे समान उंचीचे 7 वृक्ष आहेत. तर मग आपल्याही मनामध्ये एक कल्पना आहे. काय कल्पना आहे? प्रधानाला सांगितलं, प्रधानजी नगरामध्ये दौंडी पिटवा. जो कोणी या 7ही ताडाच्या झाडावर चढून उतरेल त्याला आम्ही बक्षीस देऊ म्हणा. मग सगळ्या नगरामध्ये दौंडी पिटवण्यात आली. तो दौंडीवाला आला, ऐका हो ऐका, असा तो दौंडी द्यायला लागला. पण बर का बाबा, आम्हाला दौंडी नाही ऐकायला मिळाली. दौंडी ऐकायलाच मिळाली नाही. का बरं? दौंडीचा काळ संपला आणि मग आमचा जन्म झाला. आम्हाला दौंडी नाही ऐकायला मिळाली, पण दौंडी नेमकी कशी असेल याचा चांगला अंदाज मला आला. कधी? तुकोबारांच्या पालखी सोहळ्यात चालायला गेल्यावर मग मला दौंडी नेमकी कशी असेल याचा अंदाज आला. समाज आरतीच्या वेळेला ते पालखीचे चोपदार काका, ते चोपदार असा दंड वरती करतात. ते म्हणतात, हो म्हातार बाबाचं कीर्तन, पाथरोडकराचा जागर होणार आहे, तरी सर्वांनी उपस्थित राहावे. हो, हरवलेल्या जिन्सा, सापडलेल्या जिन्सा, एक टावे, 2 सांगूच हे सगळं आता काय सगळं तिथं बोललं जातं. त्याच्यावरून मला कळालं नेमकी दौंडी कशी असेल. त्या नगरामध्ये दौंडी पिटवण्यात आली. जो कोणी या 7ही ताडाच्या झाडावर चढेल आणि खाली उतरेल त्याला राजेसाहेब बक्षीस देणार आहेत. महाराज दुसऱ्या दिवशी सगळं नगर त्या झाडांजवळ जमा झालं. तुम्ही म्हणाल, का बरं? झाडांवर चढायला? नाही 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 नाही, 90% लोक बघायला आले होते. झाडावर चढण्याकरता आलेल्यांची संख्या 10% होती बघा. ते लोक तिथे आले. एका स्पर्धकानं त्या मुलानं पुढं जावं, एका झाडावर चढावं आणि ते कसं चढावं. महाराज त्या मुलानं एका फांदीला आपला डावा हात घालावा, डाव्या हाताने एक फांदी पकडावी, उजवा पाय दुसऱ्या फांदीवर ठेवावा, लगेच उजव्या हातानं त्याच्यावरची फांदी पकडावी ताडाच्या झाडाची. हा हा हा, नाही नाही नाही, बघावं लागतं तुम्ही सावध आहेत का नाही. ताडाच्या झाडाला कुठं फांदी आहे देवा. ऐका, ताडाच्या वृक्षावर चढणं हे अवघड आहे. आणि त्याही पेक्षा पुढचं ऐका, चढणं जितकं अवघड आहे त्याही पेक्षा उतरणं डबल अवघड आहे. चुकून जर एखादा हात किंवा पाय सुटला तर पोटाला कातडी राहत नाही एवढं नक्की आहे बघा. म्हणून ताडाच्या वृक्षावर चढणं सोपं नाही. काही काही स्पर्धकांनी एका झाडावर, 2 झाडावर, 5 झाडापर्यंत मजल गेली. पण सगळ्या झाडावर चढून उतरणं कोणालाही शक्य होईना. शेवटी राजाला राग आला. राजा उठून उभा राहिला आणि राजा म्हणायला लागला, अरे काय षंडाचं नगर आहे माझं. एकही युवक असा नगरामध्ये नसावा की जो 7ही ताडाच्या झाडावर चढून उतरेल. अरे काय नगर माझं, एक शूर नसावा. असं राजा बोलायला लागला. तेवढ्यात त्या स्पर्धकांमध्ये एक मुलगा होता. मुसमुस तारुण्य त्याच्याकडे होतं. असा तो मुलगा त्या सभेतून उठला आणि तो राजाला म्हणायला लागला, राजे साहेब जरा तोंड सांभाळून बोला. जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत हे वाक्य तुम्ही बोलू शकत नाही. मग तर राजाला डबल राग आला. राजा म्हटला, मग हे बोलेपर्यंत काय करत होतास? अरे यायचं होतं ना पुढं, चढायचं होतं ना झाडांवर. मग तो मुलगा म्हणायला लागला, राजे साहेब झाडांवर चढण्याकरता मी प्रवृत्त झालोही असतो. मला खात्री पण आहे
की सातही ताडाच्या झाडावर चढून मी उतरेल याची मला खात्रीही आहे, पण झाडावर चढण्याकरता मी प्रवृत्त झालो नाही. त्याचं काय कारण आहे? त्याचं कारण ऐका. तुम्ही सांगितलं जो कोणी सातही ताडाच्या झाडावर चढून उतरेल मी त्याला बक्षीस देईल. पण बक्षीस कुठं जाहीर केलंय म्हणे? बक्षीस सांगा मग प्रवृत्त होतो. आणि मग राजानं सांगितलं जो कोणी सातही ताडाच्या झाडावर चढून उतरेल अरे त्याला बक्षीस म्हणून मी एक मुठभर फुटाणे देणार आहे. कोण कोण तयार आहे सांगा, मी यादी करून घेतो आणि राजाला पोच करतो. कोण तयार होणार आहे? म्हणजे कष्ट मोठे सहन करायचे आणि त्याच्या मोबदल्यामध्ये मिळणारा फायदा तो जर न्यून दर्जाचा असेल तर कोण त्याच्यात प्रवृत्त होईल? म्हणून साधना किती कठीण आहे याच्यावरून साधनाची किंमत ठरत नाही, त्या साधनावरून काय साध्य प्राप्त होतंय याच्यावरून साधनाची किंमत ठरते. म्हणून तर तुकोबाराय म्हणतायत अवघड साधना करायची गरज नाही, सोपी साधना आहे ती नामसंकीर्तनाची. आणि ती जर साधना तुम्ही केली तर फायदाही किती मोठा आहे. जगद्गुरु तुकोबाराय सांगतायत नाम संकीर्तन अवघड आहे म्हणून तिला किंमत नाही. साधना सोपी असू द्या पण त्यापासून प्राप्त होणार साध्य ते जर उंच दर्जाचं म्हणजे मोठा असेल तर त्या साधनाला किंमत आहे, मग ते सोपं असलं तरी. म्हणून नामसंकीर्तन साधन पै सोपे
अहो हे सोपं साधन आहे, पण त्या साधनापासून काय साध्य प्राप्त होतं? महाराज म्हणतायत जळतील पापे, सगळेच्या सगळे पाप जाळली जातात आणि जळतील जन्मांतरे. म्हणजे जन्मांतरे बर का, बरीच लोक IQ पाठ आपलं बरंच असते, मग बरीच लोक म्हणतात जन्मांतरीची असं म्हणतात, पण जन्मांतरीची नाही, जन्मांतरे म्हणजे परत परत जन्माला येणं आणि परत परत मरणं, हे चक्र थांबलं जातं. जळतील पापेही आणि जळतील जन्मांतरेही, म्हणून जन्मांतर सुद्धा जाळले जातात. वाङ्मयात बरंच आपलं कानपाट आहे आणि आपण अर्थ बघत बी नाही. अहो लय दिवस आम्ही बघत नव्हतो, तर तुमचं काय? आम्ही बघत नव्हतो. बऱ्याच चुका आमच्याही लय होतात बघा. बऱ्याच गोष्टी ऐकून पाठ असतात. मला वाटतं पसायदान शाळेतल्या लहान लहान मुलांचं सुद्धा पाठ आहे, पण ते पसायदान म्हणताना किती चुका आपल्याकडून होतात. मला वाटतं लय चुका होतात बघा. मला वाटतं एक ओवी मी तुम्हाला सांगतो बघा. चला कल्पतरूंचे आरव, पाटे की नाही सगळ्यांची? म्हणा बरं सगळ्यांनी. चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणीचे, बोलते जे अर्णव. बरोबर म्हणलो ना आपण? बरोबर? अहो नाही ना, पहिलाच शब्द चुकलाय, पहिलाच शब्द चुकलाय. चला नाही, चला कुठं चला? चला नाही, त्याचा शब्द आहे चला, त्या चा उच्चार च करायचा आहे. चला कल्पतरूंचे, कारण स्वर्गामध्ये कल्पतरू आहेत, पण ते कसे आहेत? ते अचल आहेत, एका जागेवर ते स्थित आहेत. पण या पृथ्वी तलावरचे संत हे कल्पतरू आहेत, पण कसे? चल आहेत. म्हणून चला कल्पतरूंचे आरव. म्हणजे मराठी भाषेत असंच आहे, शब्द एकच आहे, पण त्याचा उच्चार दोन प्रकाराने बघा. च पण होतो आणि च पण असा उच्चार होतो, आणि दोन्ही उच्चार एकाच शब्दात तुम्हाला पाहिजे असतील तर शब्द पहा. चमचा, चमच्यात दोन्ही च उच्चार येतात बघा. तेवढा चमचा किमतीचाच असतो. चला मला सांगायचं काय, दोन्ही उच्चार तिथे पाहायला मिळतात. आपला विषय वाढलाय जन्मांतरे. नामसंकीर्तन हे सोपं साधन आहे, म्हणजे साधना सोपी आहे, पण त्यापासून प्राप्त होणार साध्य मोठं आहे, म्हणून त्या साधनाला किंमत आहे. अशा अनेक साधना आपल्याला वाङ्मयात पाहायला मिळतात. महाराज म्हणतात एक एकादशी नावाची साधना आहे, की ती साधना जर आपण व्यवस्थित केली तर त्या साधनाची फलश्रुती आपल्याला काय प्राप्त होते, जगद्गुरु तुकोबाराय सांगतायत. आपल्याला ते जर आपण साधन केलं तर फायदा काय होतो? ऐका व्रताचे महिमा, महिमान. एक एकादशी नावाची साधना आहे, आणि ती साधना जर व्यवस्थित केली म्हणजे कशी करायची आहे त्याचं वर्णन शास्त्रात असं आलेलं आहे. एकादशी करा, पण एकादशी करत असताना एकादशीला प्रामुख्यानं 2 वेळेला जेवा. एकादशीला 2 वेळेला जेवा. बरोबर ना? नाही? अहो बरोबर आहे. माझ्याकडे शास्त्र वचन आहे, एकादश्याम विशेषण 2 भोजनम कुर्यात. एकादशीला 2 जेवण करा, असं धडधडीत शास्त्र वचन आपल्याला पाहायला मिळतं.
एकादश्याम विशेषेण द्वे भोजनम कुर्यात. एकादशीला 2 जेवण करा असं शास्त्राचं म्हणणं आहे. म्हणजे आजपर्यंत आपण उपवास केले, वाया गेलं का नाही? नाही, अजून कुणी नाही म्हणेना. का म्हणेना त्याचं कारण आहे, एकादशीला उपवासच आहे, पण शास्त्र म्हणतंय एकादशीला 2 जेवण करा. पण तेवढ्या अर्ध्या वचनावरून त्याचा अर्थ लावायचा नाही. पुढे वचन पहा, एकादश्याम विशेषेण द्वे भोजनम कुर्यात. पण कोणते? रात्र जागरणम कुर्यात दिवाचे हरिकीर्तना. रात्री हरी जागर रूपी जेवण करा आणि दिवसा हरी कीर्तन रूपी जेवण करा. नाही तर घ्याल भाकरी थापायला, नाही चालत. बघा, एकादशीचं व्रत आहे आणि ते जर एकादशीचं व्रत नेमे आचरती जन, आपण जर नेमानं त्याचं आचरण केलं, गाती ऐकती हरी कीर्तन, एकादशी दिवशी भगवान परमात्म्याचं गुणनामाचं वर्णन ते जर आपण गायलं किंवा ऐकलं तर फायदा काय होतो? महाराज सांगतायत, ते समान विष्णूसी, भगवान परमात्म्याच्या तुलनेला उतरतो, एवढा मोठा अधिकार सिद्ध होतो, हे साध्य प्राप्त होतं. म्हणून त्या साधनाला किंमत आहे. काही लोक म्हणायला लागले, महाराज हे आम्हाला असं सांगून चालत नाही. आजकाल आम्ही आधुनिक युगामध्ये वागणारी लोक आहोत, आधुनिक युगात आम्ही जन्माला आलेली मंडळी आहोत आणि आमच्याकडं उग्यास तोंडी सांगून चालत नाही. आम्हाला काहीतरी असा आखीव रेखीव कार्यक्रम लागतो, लेखी काहीतरी कार्यक्रम आम्हाला द्यावा लागतो, तेव्हा आम्ही कुठं काम करतो. मग महाराजांना म्हणायला लागले, आम्हालाही असा लेखी एखादा कार्यक्रम द्या. मग जगद्गुरु तुकोबाराय म्हणतायत, मनुष्य म्हणून या मृत्यू लोकात जन्माला आलो की आपलं हित करून घेण्याकरता तुम्ही त्रिसूत्रीचा अवलंब करा. त्रिसूत्रीचा अवलंब करा म्हणजे 3 साधना करा. कोणकोणत्या? जगद्गुरु तुकोबाराय म्हणतायत, युक्तेचा आहार, नेतेचा व्यवहार, युक्तेचा आहार, नेतेचा व्यवहार, वैराग्य ते सार तरावया. युक्तीचा आहार, नीतीचा व्यवहार, वैराग्य ते सार तरावया. याच त्रिसूत्रीचा अवलंब करा. त्याच्यातलं पहिलं सूत्र सांगितलं, युक्तीचा आहार. माणसाचा आहार योग्य असावा. कसा असावा? आता तुम्ही ज्ञानेश्वरीचं पारायण जर केलं असेल तर तुमच्या लक्षात येईल 3 प्रकारचा आहार आपल्याला ज्ञानदेवीनं सांगून दिलाय. सात्विक आहार, राजस आहार आणि तामसी आहार. तामसी आहार कसा आहे? यातयामम गतरसम पुतिपर्युषितम चयत. म्हणजे शिळ खाणं, करपलेलं खाणं, उष्ट खाणं, असा जो आहार आहे त्याला तामसी आहार म्हणा. कसं खायचं? शिळ खायचं, काल बनवायचं आणि ते आज खायचं, त्याला नाव दिलेलं आहे तामसी आहार. पण काय करता, आजकाल लोकांना तोच आहार जास्त आवडतो आणि लोकांनी त्याला नावही व्यवस्थित दिलंय बघा, इडली. चुकलं काय नाव? इडली. इडली, हा इडली. आणि ते पीठ विटवल्याशिवाय ती तयार होतच नाही बघा. हा, म्हणून तर कॅन्सल केली आपण पंढरपूरची. ऐका, मला सांगायचं काय, माझा मुद्दाच हा आहे की काल बनवायचं आणि आज शिळ खायचं, याला तामसी आहार म्हटलं गेलेलं आहे. दुसरा आहार सांगितलाय राजसी आहार. कसा? ज्ञानोबाराय म्हणतायत, जे खाताना दातावर दात आपटले जातात, किंवा ज्ञानोबाराय म्हणतायत काय काय माणसं इतकं खारट खातात, किती? ज्ञानोबाराय म्हणतायत, कणकी ते जैसे पाणी तैसेची मीठ बांधया. आणि म्हणजे कणिक मळताना तुम्ही जेवढं पाणी घालता तेवढं मीठ काय काय लोक खाण्यात घालतात बघा. काय काय लोकांचा तर नियमच आहे बघा, भाजीत मीठ कमी आहे का नाही हे पाहतच नाही, जेवायला बसतानाच मीठ घेऊन बसतात बघा. असं जो लोक मीठ खातात. पण ऐकून ठेवा, आयुर्वेदाचं म्हणणं आहे, जेवण करत असताना जेव्हा भाजी उकळते तेव्हा तुम्ही मीठ घातलेलं ते हानिकारक नाही.
पण वरून जर जेवणामध्ये मीठ घेतलं तर आदरणीय राजीवजी दीक्षित म्हणायचे, एक वेळ विष घ्या पण मीठ घेऊ नका. वरून मीठ घेणं म्हणजे विषापेक्षा भयानक आहे. म्हणून वरून मीठ आहारात घेऊ नये. आता आहाराचा विषय निघालायच म्हणून सांगतो बघा. आहाराचं गणितच असं आहे. ऐका, लहान मुलं आहेत ना, लहान मुलांना लोणी आणि खडीसाखर खायला घाला. लोणी आणि खडीसाखर जर मुलांना खायला घातली तर मुलं असे चांगले धष्टपुष्ट होतात. चेहरा सुद्धा ताजा तवाना असा प्रफुल्लित दिसतो. गुरुवर्य तात्या सांगतात, तात्यांच्या आईनं तात्यांना लय लोणी आणि खडीसाखर खाऊ घातली आहे लहानपणी. म्हणून आजही तात्यांचा चेहरा बघा तुम्ही, कसे तात्या दिसतात बघा. लोणी आणि खडीसाखर खाण्याचा तो फायदा आहे. ऐका, मला सांगायचं काय, लहान मुलांना लोणी आणि खडीसाखर द्या. वय वर्ष 20 ते 60-65 पर्यंतच्या माणसांनी अर्धा चमचा जिरं चावून खा. त्यांनी जिरं खाल्लं पाहिजे. का जिरं खाल्लं पाहिजे? कारण त्या जिऱ्याचं नाव जिरं उगच ठेवलं नाही, ते जिरवतच बघा म्हणून जिरं आहे. जिरं खाल्लं पाहिजे. आणि 70 पुढच्या म्हाताऱ्या माणसांनी काय करायचं? आयुर्वेद म्हणतो तूप घ्यायचं. काय करायचं? तूप घ्यायचं आणि थेंबरही खायचं नाही बरं. तूप घ्यायचं पण खायचं नाही. मग ते सांध्यांना लावायचं, गुडघ्यांना, कोपरांना, मनगटाला, आणि त्यानं मालिश करायची. मरेपर्यंत तुमचे गुडघे, कोपर, कंबर दुखत नाही. एवढंच केल्यानं. चला, एवढं सांगून बी तुम्ही काय सुधारणार नाही. उद्या वडापाव आपण खाणारच आहेत. चला, मला सांगायचं काय, आहार, तामसी आहार कसा आहे, राजसी आहार कसा आहे. कणकिते जैसे पाणी, कणकीत जितकं पाणी घातलं जातं तेवढे मीठ घालतात. काय लोकांचं खाणं असं आहे, अति गरम खातात बघा. काय लोक अति उष्ण खातात. किती उष्ण? ज्ञानोबा म्हणतात, त्या अन्नातून जी वरती वाफ येते, त्या वाफेवर जर आपण वात पकडली तर काडीपेटीची गरजच नाही बघा. वाफेची या शिगे वातीही लाविल्या लागे, एवढं गरम काही लोक खातात. मी नारदांच्या गादीवर उभा आहे, खोटं बोलणार नाही. मी आमच्याकडं एकदा कीर्तनाला गेलो होतो, तेव्हा मी लहान होतो बघा. आणि लहान होतो, कीर्तनाला गेलो भिगवण गावात. भिगवण मध्ये कीर्तन झालं. आता महाराजांचं दर्शन करायचं म्हणून मी दर्शनाला खोलीत गेलो. तर त्या घरामध्ये अशी 7-8 माणसं खुर्च्यांवर बसलेली होती. त्या घरातलं एक जुनं म्हातारही बसलेलं होतं. त्याचा तो फेटा आयटीत म्हातारं काठी हातात घेऊन बसलेलं. आणि सर्वांना त्यांनी चहा दिला. तसा त्या बाबांनाही चहा दिला. ते बाबा त्याच घरातले होते. सर्वांना चहा कपात दिला, पण बाबांना चहा ग्लासात दिला. आणि मी स्वतः डोळ्यानं पाहिलंय, अशा गरम वाफा त्या सगळ्या याच्यातून निघत होत्या. कपातून चहा पिणारी माणसं फुकून फुकून पित होती. आणि त्या म्हाताऱ्यानं एकदाही फुकला नाही चहा. डायरेक्ट पिले ना ते बाबा, एवढा गरम चहा. काही लोक अति गरम खातात बघा. अति गरम खाणं म्हणजे राजसी आहार आहे. मग आहार कसा असावा? तामसी नसावा, राजसी नसावा, तो सात्विक असावा. तो सात्विक आहार कसा? ज्याच्यामध्ये स्निग्धता आहे, जे रसयुक्त फळं आहेत, असा आहार करणं हा सात्विक आहार आहे. आहार सात्विक असावा एवढ्यावर ज्ञानोबा थांबले नाही, पण तो किती असावा त्याला बी मर्यादा आहे. नाही तर मराठीमध्ये एक म्हण आहे बघा, आचाट खाणे आणि मसनात जाणे. काय माणसं आचाट खातात बघा. ज्ञानोबा म्हणतात आचाट खाऊ नये. ज्ञानोबा म्हणतात आहार तरी सेविजे, परियुक्तीचे नि मापे मविजे. आहार परिमित असावा, भोजन करावे परिमित. आहार मर्यादित असावा. युक्त आहार विहार, नेम इंद्रियासी सार, नसावी बासर, निद्रा बहुभाषण. शेवटचा तुकडा महाराज लोक सोडून, नसावी निद्रा बहुभाषण. चला, मला सांगायचं काय, आहार माणसाचा योग्य असावा. अति आहार माणसानं घेऊ नये. पण आमचे गुरुवर्य कुरेकर बाबा सांगत असतात, काय माणसं आचाट आहार घेतात. किती म्हणे, एकानं पंक्तीला जिलेबी होती म्हणून इतकी जिलेबी खाल्ली. किती म्हणे, त्यानं जर केलं तर नरड्यामध्ये जिलेबीचा वेढा दिसायचा.
गळ्यामध्ये जिलेबीचा वेडा दिसायचा, एवढं खाल्लं आणि तेवढ्यामध्ये पंक्तीचे मालक म्हटले, अहो पदार्थ जास्त झाले आणि ते वाढण्यामध्ये तो मठ्ठा वाढायचा राहून गेलाय. तेवढ्यात तो म्हणतो, मग मागे कशाला ठेवलाय, आणा ग्लास बर. बाबा म्हणतात, अरे बावळ्या, पण जिलेबी दिसते ना घशात, आता हा मठ्ठा बसेल कुठं? तो म्हणतो, बाबा काळजी नसावी, जिलेबी गोल गोल आहे ना, तिच्या नळ्यात जाऊन बसेल की म्हणे. काय काय लोक इतका आचाट खातात बघा. पण अति आहार माणसाचा नसावा, म्हणून माणसाचा आहारही मर्यादित असावा. जगद्गुरु तुकोबाराय ते सूत्र सांगतायत, युक्तीचा आहार. माणसाचा आहार युक्त असावा. आहार घेतला की मनुष्य कर्म म्हणजेच व्यवहार करणारच आहे. आहार घेतला की आपण व्यवहार करणार आहोत. मग तो व्यवहार कसा असावा? महाराज म्हणतायत, नीतीचा व्यवहार. हे दुसरं सूत्र आहे. पहिलं सूत्र युक्तीचा आहार आणि दुसरं सूत्र आहे नीतीचा व्यवहार. माणसाचा व्यवहार हा नीतीनं असावा, अनीतीचा व्यवहार माणसाचा नसावा. आणि मग तुकोबाराय म्हणतायत, तोच नीतीचा व्यवहार केला की नीतीचा व्यवहार एक दिवशी व्यवहारातूनच आपल्याला वैराग्य निर्माण करून देतो. आणि मग ते तिसरं सूत्र आहे, वैराग्य अंगात बांधायचंय. वैराग्य अंगी बांधलं की मग मात्र वैराग्य ते सारं तरावया. तरण्याकरता तेच साधन आहे. मग लोक म्हणायला लागले, महाराज आम्ही तुम्हाला म्हटलो एखादा आखीव कार्यक्रम द्या, तुम्ही त्रिसूत्रीचा कार्यक्रम दिला, पण लय भला मोठा दिला बघा. एवढं कोणाला जमणार आहे? महाराज एखादंच साधन आम्हाला सांगा की ते साधन आम्हाला जमलं पाहिजे. नुसतं आम्हाला जमून फायदा नाही, ते तुम्हीही केलेलं असलं पाहिजे. मग असं एखादं साधन आम्हाला सांगा. तेच साधन महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात साधन केलं आणि जे साधन तुम्हालाही करण्यासारखं आहे ते साधन कोणतं आहे? एक धरीला चित्ती. आम्ही एक परमात्मा चित्तात धारण केला. या अभंगामध्ये पहिलाच शब्द वापरलेला आहे एक. हा एक शब्द का वापरला त्याची दोन कारण सांगतो. एक शब्द वापरला याचं पहिलं कारण आहे, हा भगवान परमात्मा एकच आहे. भगवान परमात्मा एकच आहे, पण वेगवेगळ्या कार्याच्या निमित्तानं तो वेगवेगळे अवतार घेतो, म्हणून आपण त्याला वेगवेगळा समजतो. पण हा भगवान परमात्मा एकच आहे. स्वतः भगवान परमात्मा म्हणतो मी एकच आहे, पण मी बहु झालो. एकोहम, मी एकटाच आहे, पण वेगवेगळ्या कार्याकरता वेगवेगळी रूप भगवान परमात्मा घेतो, वेगवेगळ्या अवतारानं तो प्रकट होतो. आणि म्हणून भगवान परमात्मा अनेक नाही, देव हा एकच आहे हे सांगण्याकरता एक शब्द वापरला. हे एक कारण.
आणि दुसरं कारण काय, हा एक शब्द वापरण्यानं अन्य देवांची व्यावृत्ती केलेली आहे. एक शब्द वापरतात म्हणजे काय, अहो हा एकच, आम्ही एकच परमात्मा चित्तात धारण केलाय असं महाराज सांगतायत. म्हणजे आपणही साधना करतो, पण आपल्याकडून साधना करताना काही चुका होतात. काय चुका होतात, ज्ञानोबराय म्हणतायत आपलं कसं आहे, आपण चित्तात देव धारण करत नाही असं नाही, आपण चित्तामध्ये देव धारण करतो पण एक करत नाही. ज्ञानोबराय म्हणतायत आपलं कसं आहे, आपलं असं आहे, वार बदलला की आपण देव बदलतो. ज्ञानोबराय म्हणतायत पाठी सोमवार पावे बेलेसी लिंगा धावे. काय करतो, सोमवार आला की बेलपत्र घेतो आणि लगेच शिवलिंगाकडे धाव घेतो. लगेच माणसांचं चालू होतं, ओम नमो शिवा आदी, ओम नमो शिवा आदी, कावडी घेतली खांदी, कावडी घेतली खांदी. सोमवार मावळला आणि मंगळवार उगवला की मग अनादि अंबिका भगवती, लगेच भगवतीकडे जातो बघा. बुधवार आलाय, एक गावे आम्ही विठोबाचे नाम. बुधवार मावळतो आणि गुरुवार येतो, लगेच चालू होतं दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, तिकडे जातो. गुरुवार मावळला, शुक्रवार आला की आपलं चालू होतं जय जय संतोषी माता जय. तिकडे बी असतात लोक बघा, बरेच लोक आम्हाला नवरात्रात तिकडे बी दिसतात बघा. शुक्रवार आला की आपण तिकडे धाव घेतो. शनिवार उगवला की लगेच तुका म्हणे रुद्रा अंजनीची या कुमरा. आणि शनिवार मावळला, हा शनिवार मावळला आणि रविवार आला की मग रविवारी सुद्धा भक्त जागे होतात. काय त्यांना मी काहीच म्हणू शकत नाही, म्हणजे मी त्यांना मनाही म्हणू शकत नाही आणि त्यांच्या पुढं म्हणू बी शकत नाही. का, त्यांच्या पुढं कीर्तन करायचं म्हणलं, खरं सांगतो गरड बाबा, मी आमच्या भागात येणार लय ठासून म्हणतो, चुकीचं का असे ना, लय ठासून म्हणतो. आणि बऱ्याच चाली मी उमेश महाराजांकडून आडव्या तिडव्या बसवल्यात बघा. एका चालीत 2 चाली म्हणायच्या, अशाही चाली बसवल्यात. मी आमच्या भागात असलो ना चांगल्या ठासून हाणतो. का हाणतो, तिकडं कुणीच म्हणणार नाही महाराज, म्हणणाऱ्यांची लय उणेवे आमच्याकडं. वाजवणारे भरपूर आहेत पण म्हणणारे कमी आहेत, म्हणून मी चांगल्या ठासून हाणतो. त्यांच्या पुढं मी बी म्हणू शकत नाही. का, त्यांच्या पुढं उभा राहिलं कीच माझ्या घशात काहीतरी अडकल्यासारखं होतंय, मला म्हणायलाच येत नाही बघा. चला, शनिवार मावळला आणि रविवार आला की मग मात्र सगळे भक्त जागे होतात आणि कुठं धावतात. नाही तुम्ही लय ऐकलाय, जाऊ दे आता कशाला. मल्हारीची वारी किती ऐकली गणेश शेठ, लय ऐकली. मल्हारीच्या वारीवर आणि पिंगळ्यावर तर चाललंय आपलं. चला विठ्ठल विठ्ठल वार बदलला की आपण देव बदलतो. ज्ञानोबराय म्हणतायत पाठी सोमवार पावे बेलेसी लिंगा धावे. सोमवार उगवला की आपण, म्हणजे वार बदलला, देव बदलतो. ज्ञानोबरायांचा बारकावा किती आहे पहा. ज्ञानोबराय म्हणतायत वार बदलला म्हणून देव बदलतो. एवढ्यावर थांबू नका, अहो तिथी बदलली तरी आपण देव बदलतो. ज्ञानोबराय म्हणतायत चौथ मोटकी पाहे आणि गणेशाचाची होय. चतुर्थी आली की लगेच जागा होतो ना, सुख करता दुःख हरता वारता विघ्न चालू होतं बघा आपलं. गणपती बाप्पांकडे जातो म्हणजे चौथ मोटकी पाहे आणि गणेशाचाची होय. चतुर्थी आली की गणपती बाप्पा. आणि ज्ञानोबराय म्हणतायत चावदशी म्हणे माय तुझाच ओ दुर्गे. चतुर्दशी आली की देवीला म्हणतो आई मी तुझाच आहे. उदो बोला उदो बोला उदो बोला उदो बोला चतुर्दशी आली की म्हणतो तुझाच ओ दुर्गे.
आई मी तुझाच आहे. पण आता ज्ञानोबाराय पुढे जे बोलतात ते मी लय विस्तृत सांगू शकत नाही. मी फक्त सरळ सांगणार आहे. विस्तृत का सांगू शकत नाही, एकतर माझा अधिकारही नाही आणि तेवढं विस्तृत सांगण्या इतकं माझं वय बी नाही. हा दृष्टांत मी म्हातारपणात सांगणार आहे. ज्ञानोबाराय म्हणतायत असा ऐसा अखंड भजन करी उगान से क्षण भरी आघवेनी गावद्वारी अहेव जैसी. बरं का गणेश शेठ, बरेच दृष्टांत मी म्हातारपणा करता राखून ठेवलेत. मी काल्याच्या कीर्तनात रुमाल बी सांगतो पण तोंडी सांगतो. म्हातारा झाल्यावर मी ऍक्शन सह रुमाल दाखवणार आहे. चला मला सांगायचं काय की असा अखंड भजन करतो आणि काय उपयोग आहे. ज्ञानोबाराय म्हणतायत म्हणजे अन्याची व्यावृत्ती आहे म्हणून एक धरीला चित्ती. आम्ही एक परमात्मा चित्तात धारण केला, पण तो कोणता केला? आम्ही रखुमाईचा पती. जो रखुमाईचा पती आहे तोच आम्ही चित्तात धारण केला. पण इथं मात्र सुभाषितकार शंका घेतात. सुभाषितकार म्हणतायत बायकोवरून एखाद्याचा परिचय होणं काही चांगलं आहे का हो? सुभाषितकार म्हणतायत उत्तम कीर्ती कोणाची आहे? उत्तमा आत्मख्याता. जो स्वतःच्या कीर्तीनं प्रसिद्ध आहे उत्तम आहे. पितृख्याताश्च मध्यमहा. जो बापाच्या नावानं प्रसिद्ध आहे त्याची कीर्ती मध्यम आहे. जो मामाच्या किंवा सासऱ्याच्या नावानं प्रसिद्ध आहे श्वशुरा ख्याता किंवा मातुला ख्याताश्च अधमहा. म्हणजे जो मामाच्या किंवा सासऱ्याच्या नावानं प्रसिद्ध आहे त्याची कीर्ती म्हणजे अधम आहे. आणि सुभाषितकार म्हणतायत भार्या ख्याताश्च अधमाधमहा. जो बायकोच्या नावानं प्रसिद्ध आहे त्याची कीर्ती म्हणजे अधमातलं अधम आहे. बघा म्हणजे कसं, स्वतःच्या कीर्तीनं प्रसिद्ध आहे फर्स्ट क्लास, बापाच्या नावानं प्रसिद्ध आहे सेकंड क्लास, सासऱ्याच्या किंवा मामाच्या नावानं प्रसिद्ध आहे थर्ड क्लास, आणि बायकोच्या नावानं प्रसिद्ध आहे त्याला क्लासच नाही. बघा हे मी सांगत नाही, सुभाषितकार सांगतात, नाही तर ते महिला आयोग घेऊन माझ्या मागे आलं. ऐका मला सांगायचं काय, सुभाषितकार म्हणतात जो बायकोच्या नावानं प्रसिद्ध आहे त्याची कीर्ती चांगली नाही. आणि मग देवाचा परिचय महाराज करून देतायत. आणि तो कसा देतायत? आम्ही रखुमाईचा पती. आम्ही रखुमाईचा पती चित्तात धारण केला असं महाराज का बोलतात त्याचे बी दोन कारण सांगतो. पहिलं कारण आहे ज्या वेळेला समुद्र मंथन झालं त्या समुद्र मंथनातून ती लक्ष्मी बाहेर आली आणि मग मात्र तिचं ते सौंदर्य पाहिलं आणि प्रत्येकाला वाटायला लागलं ही लक्ष्मी आपल्याला मिळावी. आणि मग सर्वांनी विचार केला ही लक्ष्मी आम्हाला पाहिजे. पण बरेच जण म्हणायला लागले अरे सगळ्यांना ती पाहिजे पण तिला कोण पाहिजे ते पहा ना. मग काय करा, तिच्या हातामध्ये वरमाला द्या. तिच्या हातामध्ये वरमाला दिली आणि वरमाला देऊन सांगितलं तुला जो पसंत पडेल त्याच्या गळ्यात वरमाला घाल. आणि मग पटापट लाईनी त्यांनी केल्या. कोणी कोणी? देवांनी, दानवांनी आणि साधूंनी. 3 लाईनी तयार झाल्या. कशा? जशा पंक्तीच्या लाईनी सांगाव्या लागत नाहीत तशा पटापट लाईनी तयार झाल्या. बघा कोणी कोणी लाईन केल्या. पहिली लाईन केली देवांनी आणि देवांची लाईन पाहिली. दुसरी लाईन होती राक्षसांची. तिसरी लाईन होती साधूंची. तुम्ही म्हणाल साधूंची पण? मग काय साधूंना लक्ष्मी नको वाटते वय? 3 लाईन तयार झाल्या. पहिली लाईन होती देवांची, हातामध्ये वरमाला घेतलेली आहे आणि ती लक्ष्मी देवांच्या लाईन समोर आली आणि देवांच्या रांगेमध्ये पहिल्याच नंबरला उभा पाहिला देवेंद्र. नाही मी इंद्र म्हणलो, इंद्र. देवांच्या रांगेत पहिल्याच नंबरला होते देवेंद्र म्हणजे इंद्र. महाराज इंद्राकडं लक्ष्मीनं पाहिलं, नाक डोळे मुरडले आणि पुढं निघाली. तेवढ्यात बाकीचे देव म्हटले ओ पुढं कुठं निघाला? सगळ्या देवांमध्ये सुंदर कोण असेल तर तो इंद्र आहे म्हणे. इंद्रा इतकं सुंदर दुसरा कुठलाच देव नाही आणि तुम्ही पुढं निघाला. यांना पसंत करा, पुढे जाऊन पचतावाल. असं म्हटल्याबरोबर लक्ष्मी म्हटली हे मला बी चांगलं माहिती आहे. इंद्र सुंदर आहे पण दिसायला सुंदर आहे म्हणून काय त्याला चुलीत घालू का म्हणे?
का बरं? आता गुरुवर्य तात्यांच्या भाषेत दिसायला सुंदर आहे म्हणून काय करता? गुरुवर्य तात्यांची भाषा आहे बरं. तात्या म्हणतात काय करायचं, दिसायला सुंदर आहे पण गौतमांच्या आश्रमात गेला होता म्हणून नको म्हणे. सगळे देव पुढे पाहिले, कोणी पसंत पडला नाही. मग दुसरी रांग होती राक्षसांची. आता सांगा, जी देवांना पसंत करेना ती काय राक्षसांना पसंत करते? राक्षसांनाही पसंत केलं नाही. मग तिसरी रांग पाहिली, ती होती साधूंची. आणि साधूंच्या रांगेमध्ये पहिल्याच नंबरला उभे होते दूर्वास. दूर्वास म्हणजे ज्यांचा वास जवळ नको ते दूरच बरे आहेत म्हणे. एवढा रागीट बुवा म्हणे, कोण नवरा करून घेईल. दूर्वास पाहिले आणि सगळे रांगच तिनं त्यागली. आणि मग तिची नजर गेली, अरे सगळे रांगेत उभा आहेत पण एक देव मात्र लांब उभा आहे आणि तो इकडं पाहत सुद्धा नाही, तो तिकडे पाहतोय. लक्ष्मीला वाटलं या देवानं मला पाहिलं नसेल आणि हळूच लक्ष्मी त्याच्याकडे गेली, देवाच्या समोरून गेली. लक्ष्मी समोरून आलेली पाहिली, पाहिल्याबरोबर देवानं लगेच एक साथ पिछे मुड. त्यानं माग वळाला. माग वळाल्यावर लक्ष्मीनं विचार केला, अरे यानं मला नीट पाहिलं नसेल, नाहीतर माझं सौंदर्य पाहून काय तोंड फिरवतो हा. म्हणून परत लक्ष्मी इकडून आली. परत लक्ष्मी इकडून आल्यावर देवानं परत तिकडे तोंड केलं. आणि मग लक्ष्मीच्या लक्षात आलं, यानं आपल्याकडं पाहिलं नाही असं नाही, यानं आपल्याकडं पाहून पाहिलं नाही. लक्ष्मीला कळालं. मग लक्ष्मी म्हणायला लागली, ओ माझ्याकडे पहा. देवानं तिकडूनच विचारलं, का पहा? का पहा म्हटल्यानंतर तिनं सांगितलं, अहो माझ्या इतकी सुंदर कोणीच नाही. या जगात सर्वात सुंदर कोण असेल तर ते मी आहे, म्हणून माझ्याकडं पहा. असं म्हटल्याबरोबर देव तिकडूनच हसले आणि देव म्हणायला लागले, अगं तू जर सुंदर आहेस एवढ्यासाठी तुझ्याकडं पहा असं जर म्हणत असशील तर मी तुझ्याकडं पाहत नाही. पाहायचंच असेल तर तूच माझ्या पायाकडं पहा. आणि लक्ष्मीला आपले चरण दाखवले. ते सुकुमार चरण देवाचे पाहिले आणि स्वतःच्या सुंदरपणाचा अभिमान जिनं त्यागला आणि देवाच्या पायाची सेवा स्वीकारली. अशा लक्ष्मीचा पती म्हणून आम्ही रखुमाईचा पती. हे एक कारण आहे. आणि दुसरं कारण काय, जरा व्यवहारातलं सांगतो, तुम्हाला पटेल असं ऐका. शिवडी गावातली मुलगी उगावला दिली. बरं उगावला का इकडे निफाडला देऊ नाही काय, आपल्याला कुठे बी द्यायला येते कीर्तना. बरं आहे आपल्या जवळच्या जवळ. चला, शिवडी गावातली मुलगी उगावला दिली. आणि ऐका, एके दिवशी ओगाव मध्ये एक बुलट गाडी स्टार्ट झाली आणि ती बुलट अशी त्या गावातून बाहेर निघायला लागली. तेवढ्यात त्या ओगावच्या चौकात काही गावातली माणसं उभा होती. तेवढ्यात त्या माणसांमधल्या एका म्हाताऱ्यानं असा कपाळाला हात लावला आणि म्हातारं म्हणायला लागलं, का रे आत्ता जे बुलट चालवत गेलं ते पोरग म्हणजे आपल्या गावातल्या शामराव अण्णाचा गणेश आहे, बरोबर का? लोक म्हणले, हो बरोबर. अहो तो गाडी चालवत होता तो शामराव अण्णाचा गणेश होता. हा बरोबर, मी त्याला ओळखला. अरे पण ती माग बसलेली पोरगी ओळखू आली नाही रे, ती कोण होती? असं म्हणल्याबरोबर बाकीचे म्हणतात, अहो तुम्हाला माहित नाही का, आत्ता या वर्षीच्या उन्हाळ्यात म्हणजे मे महिन्यामध्ये, मी आषाढात बी म्हणलो असतो पण आषाढात लग्न नसतात बघा. हे लगा जरा लोकांना सांगा तुम्ही जरा नीट समजून. अवघड आहे महाराज, लोक उग बावचाळले होत, कधी लग्न आहेत महाराज आजकाल. काय कशी संस्कृती टिकणार आहे सांगा. ऐका, मला सांगायचं काय, आत्ता नाही का म्हणे उन्हाळ्यात लग्न झालं, त्या गणेशची ती कोण आहे? बायको आहे, ती गणेशची बायको आहे. हा परिचय झाला कुठं? ओगाव मध्ये. आता ओगाव मधून निघालेली ती बुलट कुठं आली? म्हणजे इकडंच येणार होय. घ्या बाबा, आता तुम्ही ठरवलंयच इकडंच येणार म्हणल्यावर मी तरी दुसरीकडे कशाला सांगू सांगा. ती आली बघा, शिवडीत आली. आणि जसे ओगावच्या चौकामध्ये लोक होते तसे इथल्याही गावाच्या चौकात होते. लगेच एका म्हाताऱ्या बाबानं कपाळाला हात लावला, का रे आत्ता गाडीवर मागे बसून गेली ते आपल्या गावातल्या रामराव अण्णाची ठकी होती, बरोबर का? हो म्हणे, बरोबर तीच होती.
अरे पण ते बुलट चालवणारं पोरग ओळखू नाही आलं. आणि मग ते लोक सांगतात, अहो आत्ता नाही का मे महिन्यामध्ये त्या ठकीचं लग्न झालं, अहो त्या ठकीचा तो नवरा आहे. हा, आता मला तुम्हाला सांगायचंय, ऐका. ज्या वेळेला हे दोघे नवऱ्याच्या गावात होते तेव्हा परिचय कोणावरून कोणाचा झाला? नवऱ्यावरून बायकोचा झाला. पण जेव्हा हेच दोघे बायकोच्या गावात आले तेव्हा बायकोवरून नवऱ्याचा परिचय झाला. मग ऐकून ठेवा, तुम्ही आम्ही सुद्धा देवाच्या गावात नाहीत, तुम्ही आम्ही मायेच्या गावात आहोत. आणि मायेच्या गावात असल्यामुळं देवाचा परिचय आपल्याला करून दिला तो मायेवरून करून दिला. म्हणून आम्ही रखुमाईचा पती, आम्ही हाच भगवान परमात्मा चित्तात धारण केला. मग हा भगवान परमात्मा चित्तात धारण केला, हे आम्ही साधन केलं, तर त्यापासून आम्हाला साध्य काय प्राप्त झालं? अभंगाच्या दुसऱ्या चरणात तेने झाले अवघे काम, तेने झाले अवघे परमात्मा आम्ही चित्तात धारण केला, त्याचा फायदा म्हणजे साध्य आम्हाला काय प्राप्त झालं? महाराज म्हणतायत, तेने झाले अवघे काम. आमची सगळी कामं त्याच्यानं झाली. महाराज, काही लोक म्हणतात, अहो सगळी झाली म्हणजे काय काय झालं? महाराज म्हणतायत, काय काय होत नाही ते सांगा. काय अनो हे केले एका चिंतिता विठ्ठले. अहो त्या भगवान परमात्म्याला जर चित्तात धारण केला तर काय म्हणून होणार नाही? सगळं काही होतं, तेने झाले अवघे काम. आमचं सगळंच्या सगळं काम झालं, पण नेमकं झालं काय एखादं तर सांगा. मग महाराज म्हणतायत, निवारला भवभ्रम. आमच्या चित्तामध्ये जो भवाविषयीचा भ्रम होता, अहो तो निवृत्त झाला. काय नेमका भवभ्रम आहे हो महाराज? आपल्याला आपल्या चित्तामध्ये भ्रम आहे. काय भ्रम आहे? मी कोणीतरी आहे, मी जन्माला येतो, मी मरतो, मी सुख भोगतो, मी दुःख भोगतो, असा आपल्या चित्तामध्ये भ्रम आहे. पण संत महात्मे सांगतायत, अवा भ्रमच आहे. आपण सुखीही नाही, आपण दुःखीही नाही, आपण जन्मालाही येत नाही आणि आपण मरतही नाही. महाराज तर सांगतायत, संसार एक झाला होता, हे तो समूळ मिथ्या वार्ता. नाही मजावे मरावे लागत, महाराज सांगतायत, नाही आम्हा ज्यावे मरावे लागत. आम्हाला जन्मालाही यावं लागत नाही आणि मरावंही लागत नाही. अहो पण हा सगळा संसार, महाराज म्हणतायत, संसार एक झाला होता, हे तो समूळ मिथ्या वार्ता. अहो संसार निर्माणही होत नाही आणि या संसाराचा शेवटही नाही. तुम्ही म्हणाल, आणि मग दिसतंय ते काय? जगद्गुरु तुकोबाराय त्याचं उत्तर देतायत, अहो हा संसार नाहीच, पण तो दिसतो. कशा प्रकारानं? रज्जू सर्पाकार भासयले जगडंबर. जसा रज्जूवर सापाचा भ्रम व्हावा त्याप्रमाणे हा सगळाच्या सगळा संसार आहे. कसा?
वेदांत शास्त्रानं दृष्टांत दिला रज्जू सर्पाचा. म्हणजे काही लोक संध्याकाळच्या वेळेला शेतातून घरी येत होते. वेळ लक्षात ठेवा बरं का. वेळ कोणती आहे? संध्याकाळची. संध्याकाळी लोक शेतातून गावाकडे येत होते, घरी येत होते. तेवढ्यामध्ये काहीतरी रस्त्यात आडवं पडलेलं दिसलं. एक जण म्हटला साप. साप म्हटल्याबरोबर सगळे मागे सरले. साप म्हणल्याबरोबर मागे सरले. अरे सापच दिसतो बरं, बघा ना कसा पडलाय. साप म्हणत होते. काय म्हणले? साप. बघा ना केवढा आहे, कसा आडवा पडलाय, असं म्हणत होते. आता मला तुम्हाला विचारायचंय, हा साप प्रकाशात दिसला का अंधारात? हा, म्हणून सांगितलं होतं वेळ लक्षात ठेवा. महाराज, रज्जूवर सापाचा भ्रम होतो, तो पूर्ण प्रकाशातही होत नाही. पूर्ण प्रकाश असता तर रज्जू रूपानं कळाली असती, आणि पूर्ण अंधकार असता तर चप्पलचा पाय त्याच्यावर देऊन पुढे गेले असते. पण तरी सापाचा भ्रम झाला नसता. भ्रम सापाचा झाला, दोरीवर साप भासला. तो कोणत्या काळात? संध्याकाळी. म्हणजे पूर्ण प्रकाशही नाही आणि पूर्ण अंधारही नाही. म्हणजे भ्रम कोणत्या अवस्थेत होतो? पूर्ण ज्ञानही नाही आणि पूर्ण अज्ञानही नाही. ज्ञानी असेल तर भ्रम होत नाही, आणि पूर्ण अज्ञानी असेल तरी भ्रम होत नाही. मधली अवस्था लय घातक आहे बघा. मधली अवस्था अति घातक आहे बघा. धड शहाणही नाही आणि धड येडही नाही, अशी मधली अवस्था अवघड आहे. मला त्या काळामध्ये दोरीवर सापाचा भ्रम झालाय. काय म्हणले? साप. साप म्हणल्याबरोबर हे मागे सरा. तेवढ्यात एक जण जरा धीट होता, पाय आपटून पाहिला, तो साप हालेना. मग त्यांच्यातला एक जण अजूनच धीट होता. तो म्हणला, अरे गाडीचं चाक वगैरे त्याच्यावरून गेला असेल, मेला असेल, मी जरा पाहतो. समोर गेला आणि असा त्यानं वाकून सापाला हात लावला आणि मग हसायला लागला. अरे साप नाही, दोरी आहे, असा म्हटला. आता मला तुम्हाला विचारायचंय, ज्या वेळेला दोरीवर सापाचा भ्रम झाला तेव्हा साप होता का नव्हता? नव्हता. म्हणजे दोरीवर सापाचा भ्रम झाला तेव्हा साप नव्हता. आणि ज्या वेळेला दोरी रूपानं कळाली, अरे हा साप नाही, दोरी आहे, हे ज्ञान जेव्हा झालं तेव्हा साप राहिला का निघून गेला? नव्हताच तर राहिला का निघून गेला काय विचारता? म्हणजे दोरीवर सापाचा भ्रम हा ज्या काळात भ्रम झाला त्याही काळात साप नव्हता, अगोदरही नव्हता आणि पुढेही राहत नाही. नाही आधी अंती अवसानी. अहो, ते अगोदरही नाही, आत्ताही नाही आणि पुढेही नाही. पण आपण त्यालाच मधल्या भ्रमाच्या अवस्थेला खरं मानून बसलोय, आणि म्हणून एवढा सगळा कुठा नाही. म्हणून हे सगळं करायचंय का? कारण आपण खरं मानून बसलो. खरं सांगा, भारत देशाच्या इतिहासामध्ये एक तारीख सुवर्ण अक्षरानं लिहिली गेली, 15 ऑगस्ट 1947. बरोबर की नाही? मग खरं सांगा, ज्या वेळेला भारत देशाला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा तुम्ही सगळे ध्वजारोहणाकरता उपस्थित होता का नव्हता? नाही, नव्हते. नव्हते. म्हणजे 47ला आपण नव्हतो, आणि आता 2047ला 100 वर्ष पूर्ण होणार आहेत, आणि त्याही ध्वजारोहणाला तुम्ही सगळेजण असणार आहात. नाही वय? बरोबर नाही. मग जाऊ द्या, नाही म्हणता तर मग कशाला मी हो म्हणू. म्हणजे ऐका, मागेही आपण नव्हतो, पुढेही राहणार नाही. मध्ये भासलंय ते दोरीवरचा साप आहे, लय खरं मानू नका. म्हणलोय मी कोणीतरी आहे. कोणी नाही आपण. काय महाराज, आपण कोणी नाही. म्हणून महाराज म्हणतायत, निवारला भवभ्रम. या भवाचा भ्रम आमच्या चित्तातला निवृत्त झाला, हे साध्य आम्हाला प्राप्त झालं. पण का हो महाराज, हा भगवान परमात्मा तुम्ही चित्तात धारण केला, त्याचा परिणाम तुमचं सगळं काम झालं. हो, सगळं काम झालं.
आणि नुसतं काम झालं नाही, अहो आमच्यावर त्याचा एक परिणामही झाला. परिणाम अभंगाच्या 3ऱ्या चरणात. परद्रव्य परनारे आमच्या जीवनावर परिणामही झाला. तो परिणाम काय झाला तो 3ऱ्या चरणात सांगतायत. परद्रव्य परनारी झाली विषाची परी, एक भगवान परमात्मा मी चित्तात धारण केला, त्याचा परिणाम तेने झाले अवघे काम. हे साध्य प्राप्त झालं आणि आमच्या जीवनात एक परिणामही झाला. तो परिणाम कोणता आहे? महाराज म्हणतायत परद्रव्य आणि परनारी याचा अभिलाष चित्तात राहिला नाही. ही प्रमाण आली की गुरुवर्य निकम बाबा आठवतात. आता 4 वर्ष तुम्ही सुटले बाबा, एकच उपदेश 4थं वर्ष सुटल्यावर सांगायचे परद्रव्य परनारी. महाराज झाली विषाची परी. आपल्याला परद्रव्य आणि परनारी हे विषवत झालं पाहिजे. देव चित्तात धारण केला, एक परमात्मा चित्तात धारण केला की मग परद्रव्य आणि परनारीचा अभिलाष राहत नाही. हा अभिलाष चित्तात राहत नाही म्हणजे देव चित्तात आला की हे चित्तात राहत नाही. आता मग व्याघातानं लावा. हे चित्तात असेल तर देव चित्तात आलेला नाही. देव चित्तात धारण केला की परद्रव्य आणि परनारी आवडत नाही, आणि परद्रव्य परनारी आवडत असेल तर देव चित्तात आलेला नाही. हे निश्चित आहे. म्हणून एक परमात्मा चित्तात धारण केला, त्याचा परिणाम परद्रव्य परनारी झाली विषाची परी. एकतर परद्रव्य आणि परनारी विषवत व्हावं. कसं? चरित्र सांगितलं जातं रामकृष्ण परमहंसांचं. महाराज त्यांच्या हातावरती झोपेत 1 रुपयाचं नाणं ठेवलं. झोपेत हातावर नाणं ठेवलं तर त्या महात्म्याचा हात झोपेत पालथा पडला. हे त्यांचं वैराग्य आहे. आणि आमचं वैराग्य तुम्हाला पाहायचं असेल तर आज मी बी मुक्कामाला थांबणार आहे. फक्त 500ची नोट ठेवा, रुपया ठेवू नका. काय आहे महाराज, आम्ही झोपेत सुद्धा मुठी झाकू. महात्मा झोपेतही हात पालथा पडतो. याला म्हणायचंय परद्रव्य परनारी झाली विषाची परी. हे एकतर विषवत व्हावं, नाहीतर मग पराविया नारी रखुमाई समान. अशी अवस्था व्हावी. ती केव्हा होते? एक धरीला चित्ती. एक परमात्मा चित्तात धारण केला की मग मात्र हे सगळं होतं. तेने झाले अवघे काम. पण काही लोक म्हणायला लागले महाराज हो, या एक देव चित्तात धारण करण्यानं सगळं होतंय. हो, सगळं होतं, पण त्याला जोडीला दुसरं काहीतरी अजून करावं लागत असेल ना,
महाराज म्हणतायत बाकी काहीच करू नका, एक देव चित्तात धारण केला की मग मात्र बाकीचा फार व्यवहार करावा लागत नाही अभंगाच्या शेवटच्या चरणात. तुका म्हणे पार, तुका म्हणे एक धरिला चित्ती आम्ही रखुमाईचा पती, तेने झाले अवघे काम निवारिला भवभ्रम. या अभंगातून जगद्गुरु तुकोबार आहे, आम्ही कोणतं साधन केलं आणि त्या साधनाच्या जोरावर आम्हाला काय साध्य अवस्था प्राप्त झाली याचं वर्णन महाराज करतात. एक आम्ही चित्तात परमात्मा धारण केला, त्याचा परिणाम, त्याचा फायदा, त्या साध्य त्याचं आम्हाला काय प्राप्त झालं, तेने झाले अवघे काम. सगळं काम झालं आणि एक परमात्मा चित्तात धारण केला
की मग मात्र बाकी फार व्यवहार करायची गरज नाही. महाराज म्हणतायत तुका म्हणे फार नाही लागत व्यवहार. एक परमात्मा चित्तात धारण केला की बाकी फार व्यवहार लागत नाही. मग जिथं तुकोबाराय म्हणतायत फार व्यवहार लागत नाही, तिथं आपण कीर्तन तरी फार कशाला करा. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊले महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानोबा माऊले तुकाराम ज्ञानोबा माऊले तुकाराम ज्ञानोबा माऊले तुकाराम ज्ञानोबा माऊले निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव सावरा निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव सावरा झालेली सेवा पंढरीश पांडुरंग परमात्मा भगवान श्री ज्ञानोबाराय तुकोबाराय आदी करून सर्व संतांच्या चरणी समर्पित करतो. आमचे सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था आळंदी देवाची ज्या गुरुवर्यांच्या समोर बसून शिकण्याचा योग आला त्या सर्व गुरुवर्यांच्या चरणी सेवा समर्पित करतो. आपल्या उत्सवाचे कृपा आशीर्वाद असणारे ज्यांच्या प्रेरणेनंच हा उत्सव पूर्ण आपल्या परिसरात चालू झाला ते परम आदरणीय परम श्रद्धेय वैकुंठवासी प्रातस्मरणीय नथुसिंग बाबा, परम आदरणीय परम श्रद्धेय वैकुंठवासी मोठे बाबा, परम आदरणीय परम श्रद्धेय लक्ष्मण बाबा या सर्व महात्म्यांच्या कृपाशीर्वादानं आणि गुरुवर्य बोधे बाबांपासून सगळ्या महात्म्यांच्या पवित्र उपस्थितीनं हा उत्सव संपन्न होत राहिलेला आहे. हे या उत्सवाचं 47वं वर्ष आहे. आणि इथं आलं आता इथं आल्यावर नाही आमचा तर कायम विषय होतो. तुम्हाला खरं सांगतो, मरण जवळ आलेलं असेल ना, जेव्हा आम्ही अगदी शेवटचा श्वास घेत असू ना, तेव्हा सुद्धा गुरुवर्य बोधे बाबा आठवले नाहीत असं होणार नाही बघा. शेवटच्या श्वासाला सुद्धा आम्हाला बोधे बाबा आठवतील एवढे उपकार त्यांचे आमच्यावर आहेत. नाहीतर आमच्यासारख्याची काय काय लायकी आहे की तुमच्या समोर उभा राहावं. गुरुवर्य बोधे बाबांचा प्रसाद म्हणूनच आम्ही तुमच्या समोर उभे आहोत, बाबांच्याच कृपेनं उभे आहोत. आणि खरं सांगू काय, बाबा लवकर गेले, म्हणजे तसं बाबा गेले नसते अजून, बाबा लवकर गेले. पण खरं सांगू काय, बाबा गेले आम्हाला पोरकं करून गेले, पण बाबा गेले नाहीत. बाबा कसे गेले नाहीत, व आजही गाथा ज्ञानेश्वरी पाठ करणाऱ्या महात्म्यांच्या रूपानं बाबा आजही आहेत. बाबांचा विद्यार्थी ओळखायचा ज्याच्या हातात ज्ञानेश्वरी गाथा घेऊन जो डोंगराव गेला, समजून चालायचं बोधे बाबांनीच पाठवलं आहे. गुरुवर्य बाबांच्याच आज्ञेनं हे सगळं होत होतं. आणि एवढंच नाही, गाथा ज्ञानेश्वरी ज्यांच्या हाती दिली, गाथा ज्ञानेश्वरीच्या रूपानं आमचे बाबा आजही आहेत. पंढरी अण्णांच्या आवाजाच्या त्या स्वरांमध्ये सुद्धा आजही बाबा आहेत. आणि म्हणून आम्हाला ते स्वर ऐकायची इच्छा आहे. आणि म्हणून
कोणते स्वर आपल्याला कानावर पडतात. तुमचं गाव भाग्यवान आहे की ही सगळी दिव्य मंडळी गावात उपस्थित राहतात. हे जुन्या महात्म्यांची कृपा तुमच्यावर आहे, तुमच्या गावाची पुण्याई आहे म्हणून हे सगळे उपस्थित राहतात. परमेश्वर बाबांपासून ही सगळी मंडळी उपस्थित आहेत, हे तुमचं भाग्य आहे. आणि तुमचं जसं भाग्य आहे तसं आमचं बी भाग्य काही कमी नाही बघा. का आमचं भाग्य आहे? मला आत्ता मगाशी जेवण करताना कोणीतरी सांगितलं बघा की हाही उत्सव मागे एकदा गोकुळ अष्टमीला केला होता, म्हणजे नवमी अष्टमीला काला, कृष्ण जन्म झाला ते दुसऱ्या दिवशी काला केला होता. पण खरं सांगू काय, बाबांनी सांगितलं नाही म्हणे 3 पर्व काळ आले पाहिजे, एकादशी सुद्धा उत्सवात आली पाहिजे आणि द्वादशीला काला करा. मला वाटतं असं तुम्हाला बाबांनी का सांगितलं? बाबांना आमच्या गावाची दया आली म्हणून सांगितलं. ते म्हणाल तुम्हाला सांगण्याचा ना आमच्या गावाची दया येण्याचा काय संबंध आहे? तुमचा उत्सव चालू होतो पंचमीला, बरोबर ना? पंचमीला तुमचा उत्सव चालू होतो पंचमीला आणि आमचा उत्सव चालू होतो प्रतिपदेला. म्हणून पंढरी अण्णा आम्हाला 3 दिवस सापडतात. म्हणून आमच्याकरता ही सोय झालेली आहे. आणि म्हणून भगवान परमात्म्याच्या चरणी प्रार्थना करतो या सर्वांचं प्रेम असंच अखंड राहावं आणि आपल्या गावावरती अशीच या महात्म्यांची कृपा राहावी, अशीच परमात्म्याच्या चरणी प्रार्थना करतो. सर्वांच्या चरणी नतमस्तक होऊन सेवेला पूर्णविराम देतो. तुका म्हणे फार, 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 हे
निवारिला बाबा भ्राम निवारिला बाबा भ्राम